नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि बघता बघता तिसरा मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा आला आहे, खरंच कळलं नाही आहे. आणि 7 दिवसाचं जे काही माझं गुरुचरित्राचं पारायण होतं ते सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर देवपूजेची जी भांडी आहे ती सगळी मी घासायला काढली होती, तांबे पितळेची. आणि ही पाणी पिण्याची छोटीशी टाकी आहे, ही माझ्या लग्नातली टाकी आहे. तर खूप क्यूट आहे आणि घासायलासुद्धा खूप सोपी पडते, इतकं काही जड जात नाही. आणि मला तांबे पितळेची भांडी घासायला प्रचंड आवडतं, माहिती नाही का, पण आधीपासून खूप एकदम असं समाधानकारक वाटतं ते घासल्यानंतर. कारण की असं हात फिरवला की कसं एकदम अशी लखाकी येते प्रत्येक भांड्यावरती, तर ते बघून असं मन अगदी प्रसन्न होतं, छान वाटतं मला. तर सगळी देवपूजेची जी काही भांडी आहेत ती सगळी छान अशी मी घासून काढलेली आहेत, कारण की मला मार्गशीर्ष गुरुवारची पूजासुद्धा मांडायची आहे. आणि जसं की तुम्ही आता थंबनेल आणि टायटलमध्ये बघितलं असेलच की मी आज पहिल्यांदा अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा केलेली आहे. माझ्याकडे मूर्ती नाही आहे अन्नपूर्णा मातेची, त्यामुळे आपला जो गॅस ओटा आहे किंवा आपली जी गॅसची शेगडी आहे त्याचीसुद्धा आपण पूजा करू शकतो. तर मी अगदी साधी सिंपल कशी पूजा केलेली आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. तर आजचा व्हिडिओसुद्धा खूप छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी आज अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करणार आहे. आणि अशा प्रकारचं हे जे किचन क्लिनिंग आहे आमचं दररोज असतं, सकाळी किंवा रात्रीच्या जेवल्यानंतरची जी काही भांडी होतात त्यानंतर. तर आज मी हे दुपारच्या जेवल्यानंतर करत आहे सगळं काही, कारण की मला लगेचच अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपले जे गुरुवार असतात त्याचीसुद्धा पूजेची मांडणी करायची आहे, कारण की हे जर काम मी संध्याकाळी केलं तर संध्याकाळी आपला स्वयंपाकसुद्धा असतो. तर बघू शकता किचन माझं खूप छान असं चकाचक क्लीन करून झालेलं आहे. आणि तांबे पितळेची भांडी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी चकाकी आलेली आहे सगळ्या भांड्यांवरती. बॅकग्राऊंडला तुम्हाला बाळाचा आवाज येत असेल, तो एका मनी माऊससोबत खेळत आहे, तर प्लीज तो आवाज इग्नोर करा. तर किचन क्लीन झाल्यानंतर मी लगेच अन्नपूर्णा देवीची जी आहे मांडणी इथे करून घेत आहे. किचन ओट्यावरती मी छान असं नाव काढलेलं आहे, अन्नपूर्णा देवी नमः. त्यानंतर थोडंसं तूप, हळदी कुंकू हे घेऊन मी इथे स्वस्तिक काढत आहे भिंतीवरती, किचन गॅस ओट्याच्यावरती. आणि त्यानंतर आपला जो गॅस आहे त्याच्यावरती सुद्धा मी स्वस्तिक काढलेलं आहे. त्याचबरोबर आपली ही जी तांबे पितळेची भांडी आहेत पाणी पिण्याची त्याच्यावरती सुद्धा मी स्वस्तिक काढलेलं आहे. आणि त्यानंतर छान अशी फुलांनी सजावट केलेली आहे. त्यानंतर छान असा दिवा मी लावणार आहे, हळदी कुंकू वाहून सगळ्यांची मी पूजा केलेली आहे. आणि छान असे आशीर्वाद मी अन्नपूर्णा देवीकडनं मागून घेतलेले आहेत. तर खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे. आधी मी आपली जी अन्नपूर्णा देवी आहे तिची आता देवपूजा करून घेतलेली आहे. तुमच्यासोबत मी सगळी पूजाची आहे ती शेअरसुद्धा केलेली आहे. आणि ही पूजाची आहे मी पहिल्यांदा केलेली आहे. जेव्हा आमचं घर रिनोव्हेट केलं होतं तेव्हा मी साधी सिंपल अशी पूजा केली होती स्वस्तिक वगैरे काढून, पण अशा पद्धतीने पूजा जी आहे ती मी पहिल्यांदा केलेली आहे. आणि खरंच खूप खूप छान वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे. आणि खरंच अन्नपूर्णा देवी जी आहे ती प्रत्येकावरती प्रसन्न व्हावी, कुणालाही उपाशी झोपण्याची वेळ न येऊ द्यावी. पृथ्वी तलावर जितकेही जीव आहेत प्रत्येकाला अगदी पोट भरून अन्न मिळावं हीच एक प्रार्थना मी अन्नपूर्णा देवीकडे केलेली आहे. तर खूप छान अशी माझी आजची देवपूजा झालेली आहे. तर आज आहे गुरुवार, आज मार्गशीर्ष महिन्यातला आज तिसरा गुरुवार आहे. तर त्याचीसुद्धा मला छान अशी पूजेची मांडणी करायची आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत आता शेअर करते. चला, मी हे मार्केटमध्ये छान असे वस्त्र आणले होते देवी आईसाठी, बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि आता बाकीचं सगळं डेकोरेशन आहे ते मी आता पूर्ण करून घेते.
छान अशी आपली गुरुवारची जी पूजा आहे त्याची मांडणी माझी करून झालेली आहे. आता बाहेर छान अशी रांगोळी वगैरे काढायची आहे. तर आता आमच्या अंगणामध्ये मी छान अशी रांगोळी काढणार आहे. तर जसं की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, दिवाळी शॉपिंग एक व्हिडिओ होता त्यामध्ये. तर बघा आता खूप असे लाकडी आणि प्लास्टिकचे बॉर्डर वाले असे खूप साचे निघालेले आहेत. आपण बरेच जण ते बघतो सुद्धा. तर ते साचे मी खूप शोधले होते आणि दिवाळीनंतरसुद्धा मी शोधले होते आमच्या एरियामध्ये. मला ते कुठेच सापडले नाही आहेत. जर तुमच्यापैकी कोणाला त्या साच्यांबद्दल काही माहिती असेल किंवा तुम्ही स्वतः ते साचे सेल करत असाल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला मेल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की हो आम्ही ते साचे सेल करतो, किंवा तुम्हाला कुठेही त्या साच्यांबद्दल काही माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी लगेच तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल, कारण की मला तशा प्रकारचे साचे हवे आहेत. मी तुम्हाला इकडे त्याचे फोटोसुद्धा दाखवेल स्क्रीनवरती. तर कारण की त्या साच्याने खूप काम सोपं होतं आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर वाटतो. आपला जो काही उंबरठा आहे किंवा आपलं जे मेन डोर आहे त्याने खूप छान अशी एक प्रसन्नता येते आणि खूप सुंदर वाटतं आणि पटकन होतं सुद्धा ते. तर मला ते साचे हवे आहेत. नाहीतर आपले जे रेग्युलर साचे आहेत ना सर्कलवाले, तर त्याचा असा जुगाड करून मी असे थोडीफार बॉर्डर डिझाईन जी आहे ती करत असते. तुम्ही बघू शकता. तर अन्नपूर्ण देवीची पूजासुद्धा झाली, मार्गशीर्ष पूजेची मांडणीसुद्धा करून झाली, बाहेर छान रांगोळीसुद्धा काढून झाली. त्यानंतर मी लगेच स्वयंपाकालासुद्धा लागली होती. तर माझं जेवण जे आहे ते बनवून झालेलं आहे. तर लगोलग जी काही जेवण बनवलेली भांडी असतात ती मी पटकन घासून घेते आणि त्यानंतर मला आज संध्याकाळची जी पूजा आहे रोजची ती करायची आहे आणि पोथीसुद्धा वाचायची आहे. तर ते सगळं मी आज लवकर करून घेणार आहे, कारण की आज आपला उपवास असतो. तर पटकन मी हे सगळं आवरून घेते. आणि 7 दिवस पारायणामध्ये भात काही मी खाल्ला नव्हता आणि भात मला खूप प्रिय आहे. मी खूप म्हणजे म्हणतात ना अगदी मन घट्ट करून मी 7 दिवस भात नव्हता खाल्ला आणि नंतर ह्या 7 दिवसामध्ये माझी अजिबात इच्छासुद्धा झाली नव्हती भात खाण्याची. फक्त मी भाकरी आणि भाजी खाल्ली होती, पण छान वाटलं होतं. पण आता 7 दिवस झालेले आहेत, तर आज मस्त मी पोट भरून भात खाणार आहे. डाळ भात माझं आवडतं आहे जेवण, तर ते मी आज मस्त खाणार आहे, मस्त ताव मारणार आहे डाळ भातावर. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.